मुंबई ही सर्व महिलांसाठी नागरिकांसाठी सुरक्षित आहे। फक्त संजय राऊत तुमच्यासारख्या काही लोकांपासून मुंबईला धोका आहे, तुमच्यापासून काही महिलांना धोका आहे, त्यामुळे महापौरांनी ते वक्तव्य केलं। पाटकर फाईल्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने एका भगिनीला त्रास दिला होता हे देखील मुंबईकरांनी बघितलंय आणि तुमच्यासारख्या काही नराधमांकडनं या महिलांना धोका आहे। त्यामुळे महापौर असं म्हणाले की आम्ही मुंबईत महिलांना सुरक्षित करू। कारण पाटकर फाईलमध्ये तुम्ही कशा पद्धतीने एका माता भगिनीला शिवीगाळ करत होतात हे देखील महाराष्ट्राने बघितलंय, मुंबईने बघितलंय। आणि संजय राऊत तुम्ही मुंबईमध्येच राहता, तुम्ही भांडूपच्या गाढव नाक्यावरच राहता, त्यामुळे तुमच्यापासून महिलांना धोका आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये महिला असुरक्षित आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य महापौरांनी केलं होतं। महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सर्वाधिक महिला सुरक्षित ठेवण्याचं काम गृह खात्यांनी केलंय। रात्रंदिवस पोलीस जागरण करून पहारा करून मुंबईला सुरक्षित करण्याचं काम। मुंबई एकमेव शहर आहे जिथं रात्री 2 वाजता माता भगिनी एकटी फिरू शकतं, इतर कुठल्याही शहरामध्ये फिरू शकत नाही। परंतु तुमच्यासारखे काही लोक, संजय राऊत यांच्यासारखे काही लोक जाणीवपूर्वक महिलांना त्रास देत आहेत, त्यामुळे महिला असुरक्षित ही भावना महापौरांनी व्यक्त केली होती।